रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे. नमस्कार, मी स्वप्नील शेंडे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर शेतकरी मित्रांनो, ही जी प्लॉट तुम्ही बघताय सध्या आता, तर ह्या प्लॉटची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटला आपण व्हिजिट केली असता तर शेंडे साहेबांनी ह्या पूर्ण प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे. तर शेंडे साहेब, तुम्ही सांगा की ह्या प्लॉटला म्हणजे ह्या प्लॉटची ज्यावेळेस आपल्याकडे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट शेतकरी बांधव वापरायला इच्छुक झाले त्यावेळेस ह्या प्लॉटची काय कंडिशन होती? नमस्कार. ज्यावेळेस मी ह्या प्लॉटमध्ये आलो होतो तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी हा जवळजवळ 5 पाण्याविना प्लॉट सोडलेला होता. प्लस ह्या बागेत तेलाचा अटॅक खूप होता, तर तेल्यामुळं भरपूर नुकसान झालं होतं. तर त्यातनं आपण ही बाग आता सध्या ह्या अवस्थेमध्ये आपण त्यांना करून दिलेले आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास आपले उत्पादनं भरपूर वापरलेले आहेत. रामा मॅजिक आहेत, बायोसमृद्धी आहे, बायोसृष्टी आहे. तर आपण शेतकऱ्यांनाच भेटू. नमस्कार. तर तमाम शेतकरी बांधवांना आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. माझं नाव सज्जन धोंडीराम माने. सर, तर ह्या बागेमध्ये आता हे किती खोड आहेत आपले? ही आता 420 खोड आहेत. किती वर्षाची बाग आहे? ही 4थ्या वर्षाची बाग आहे. आतापर्यंत तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले ह्या बागेत? आतापर्यंत मला तेल्याचा अटॅक ह्या बागेवर जास्त होता. म्हणावं तसं उत्पन्न निघत नव्हतं. ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला तेलकटचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात होता. तर तुम्ही म्हणजे तेलकट कंट्रोल करण्यासाठी ह्याच्या आधी कसं नियोजन केलं? ह्याच्या आधी मी केमिकल वापरत होतो, म्हणजे इतर औषध. तर त्यानं मला काही फरक पडला नाही. नंतर मी रामा बायोटेकचं निमकरंज म्हणून ते जे लिक्विड आहे, तेल आहे, त्याचा वापर केला. कमी झाला. निमकरंज तेल्यावर 1 नंबरचा उपाय आहे आणि मी त्याचा वापर आता करतो. 2 वर्ष झाली. मला रामा बायोटेकचं प्रोडक्ट शेंडे सरांच्याकडून मिळालं. शेंडे सर मला एकदा मार्केटमध्ये भेटले होते आणि त्याच्यानंतर शेंडे सरांनी माझ्या स्वतः बागेत आले. त्यांनी व्हिजिट केली तेव्हा आमचं एकदा प्रोडक्ट वापर करा तुम्ही, त्याच्यातनं काय रिझल्ट येतोय बघा आणि मग हे करूया. तर आता ह्या वर्षी मी पहिला आता पूर्ण त्यांचं सगळं औषध सगळे मी त्यांचे वापरायला लागलोय. तर सर, आता सुरुवातीला तुम्ही शेंडे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला, त्यानंतर आम्ही तुमच्या प्लॉट मध्ये आलो. तुमच्या प्लॉट मध्ये आल्यानंतर तुमच्या प्लॉटची कंडिशन बघितले. थोडस सुरुवातीला तुमच्या प्लॉटला पाणी कमी पडलं होतं, त्यामुळे तुम्ही नाराज होता. त्यानंतर आम्ही प्लॉट मध्ये आल्यानंतर म्हणला की पाणी कमी पडलंय, आता जरा पाऊस झालेला आहे, आता जरा पाणी म्हणजे पुरेसा आपल्याला साठा झालेला आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजे कळीचं प्रमाण मादी कळीचं प्रमाण कमी आहे आणि मग बाग पूर्ण एक समान साधत नाही. मग ते प्लॉटला आपल्याला एक समान प्लॉट साधायसाठी तुम्ही मला म्हणजे आम्हाला विचारलं की आम्ही कुठले कुठले प्रोडक्ट तुमचे रामा ॲग्रोटेकचे चालतील. तर तुम्ही रामा ॲग्रोटेकचे कुठले कुठले प्रोडक्ट तुमच्या प्लॉट मध्ये वापरले आतापर्यंत? आता मी निमकरंज, बायोसमृद्धी सोडून दिले खाली, बायोसृष्टी, रूट मॅजिक आतापर्यंत मी त्याचा वापर केलेला आहे. आणि निमकरंज मी खाली सोडत मी निमकरंजचा वरती बेग हात घेतोय, तेल्यासाठी त्याचा वरती फायदा चांगला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉट मध्ये हे आपले शेतकरी मित्र निमकरंज आणि भीमसेन कापूरचा 6 ते 7 दिवसाला प्लॉट मध्ये त्यांच्या स्प्रे करतायत. म्हणजे जे काय तेलकटचं त्यांच्या प्लॉट मध्ये प्रमाण आहे अतिशय कमी प्रमाणात आहे आणि ज्या झाडावरती तेलकट जास्त होतं ते पण सध्या आता जागेला स्टॉप झालेला आहे. तर तुम्हाला इथं बघायला पण भेटेल की ते तेलकटचा दाग एकदम पूर्णपणे काळा पडलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पूर्णपणे काळपट आणि एकदम सुकलेला आहे तो डाग. पाठीमागच्या आम्ही व्हिजिटला यायच्या आधी आणि व्हिजिट करून नंतर तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला आता बागेत म्हणजे काय वाटतंय, समाधान वाटतंय? पहिला माझी बाग मी टोटल सोडूनच दिली होती. बर. शेंडे सर आल्यापासून बागेत आता थोडं प्रगती आहे. फुलकळी चांगली सुटल्या आणि आता इथं महादीचं प्रमाण जास्त आहे, नराचं प्रमाण कमी आहे आणि जो पहिला थोडा थोडा माल होता त्यात आता फुगण्याची क्रिया चालू झाली. आता तुमच्या प्लॉट मध्ये शेंडे साहेब व्हिजिटला आले, त्यानंतर शेंडे साहेबांनी तुम्हाला काय हमी दिली की तुमच्या प्लॉट मध्ये आपण असा बदल करू? त्यांनी बाग बघितल्यानंतर पहिला एकदा येऊन थांबून बघून गेले. त्यावेळेला माझी कंडिशन काय आहे शेतकऱ्याची ते त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही एवढं नाराज होऊ नका, तुमची बाग आहे असं मी सेफ 1 नंबर करून देतो आणि आता त्या पद्धतीने त्याची प्रगती चालू आहे.
एक दर 8-10 दिवसाला माझ्याकडे व्हिजिटला येतात. फिजिटला शेंडे साहेब 10 दिवसाला म्हणजे त्यांनी दिलेले शब्द तुम्हाला पाळला. 100% 10-15 दिवसाला तुम्हाला व्हिजिट होते. बरं, आता मला सर तुम्हाला विचारायचं काय माहितीये का, जे इतर आता कन्सल्टंट करणारे म्हणजे जे काही लोक मार्गदर्शन करणारे असतात, ते प्लॉट मध्ये आल्यानंतर फी वगैरे काय आपल्या शेंडे साहेबांनी आकारली का तुम्हाला? नाही. हा, मित्रांनो, रामा ॲग्रोटेकची एवढीच खासियत आहे की आपण जे प्लॉटला गरजेचं आहे तेवढीच उत्पादन आपण शेतकऱ्याला त्यांच्या प्लॉटमध्ये यूज करायला होतो आणि कमी खर्चात जास्तीत जास्त कसं उत्पन्न निघेल हे रामा ॲग्रोटेकचं पहिल्यापासून ध्येय आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आपण शेतकऱ्याकडनं 1 रुपयाची फी आपण आकारत नाही आणि झाडावरती किंवा प्लॉटमध्ये आल्यानंतर व्हिजिट चार्ज जो असतो ते रामा ॲग्रोटेकच्या तत्वातच नाही. तुम्हाला पण शेतकरी बांधवांनो, अशी जर बाग तुम्हाला फुलवायची असेल रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून, तर अवश्य आमच्या प्रतिनिधींना तुमच्या बांधावरती अवश्य एकदा बोलवा. किंवा तुमच्या जर डाळिंब बागेत तेल्याने जर थैमान घातला असेल तर अवश्य आम्हाला संपर्क करा. तुमच्या बागेतील तेल आटोक्यात आणण्यासाठी जे काही उपाययोजना असेल ते आम्ही स्वतः येऊन तिथं करू. तर आतापर्यंत मी जी ट्रीटमेंट आपल्याला दिलेली आहे तर त्याच्यावर आपण समाधानी आहे? हो, आहे की. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये ह्याच प्लॉटमध्ये भेटू की नंतर काय बदल झाला या बागेमध्ये ते आपण तुम्हाला रामा ॲग्रोटेकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.